गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकमध्ये गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये। काही ना काही कारणाने गुन्हेगारी डोकं वर काढत आहे। अशीच एक घटना नाशिकच्या त्रिमूर्ती चौक भागात घडली आहे। नाशिकच्या त्रिमूर्ती चौक भागातील दत्त मंदिर बस स्टॉप जवळील देशी दारू दुकानासमोर दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून खून केल्याची घटना दिनांक 8 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की गणपत घारे आणि सरमोद कौर हे दोघे देशी दारू दुकानासमोर दारू पीत बसले होते। यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली। ही बाचाबाची थेट वादात पोहोचली। या वादात सरमोद कौर याने लाकडी दांड्याने गणपत घारे यांच्या डोक्यात मारहाण केली। गंभीर दुखापत झाल्याने घारे यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले। पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे। आज दिनांक 8/7/25 रोजी साधारणतः 11:15च्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान आहे त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये। त्याच्यात मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। त्याच्यावरून पोलीस स्टेशन अंबड येथे गुन्हा दाखल करत आहोत। आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।